सो तुम्हाला मेडिटेशन, चिंतन मनन का महत्वाचं आहे? आणि हे मला माझ्या आजारपणाने दिलं. जेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हता, मी एवढे वर्ष बेडवर होते, बेडरिडन होते, माझ्याकडे पर्यायच नव्हता. मी माझ्या एकटीवर वेळ घालवला आणि तो वेळ घालवत असताना प्रणाली मला तो वेळ आवडायला लागला. मला कळलं की हे जे माझे असे लिकेजेस होते ना, ह्याला भेटली त्यांनी एनर्जी घेतली, त्याला भेटली त्यांनी एनर्जी घेतली, ही सगळी माझी सेव्ह झाली. आणि त्या पूर्ण बेडवरती मी जेव्हा 6 महिने बेड रिडन होते ना, मी टॅरो शिकवायला लागले. सो जेव्हा तुमचा फोकस बघायला डोळे जे आहेत ते बाहेरचं दिसतं, आतलं कुठे दिसतं? आतमध्ये डोळे नाही आहेत. आतमध्ये जे काही येतंय होतंय त्याला डोळे नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला मनन चिंतन हे करावंच लागतं. आणि हे लकीली मला करता आल्यामुळे मी माझ्यावर काम करू शकतो. सो तुम्हाला जर मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर नुसतं, मी नेहमी म्हणते, बटाटा आणून भाजी नाही होत. त्याच्यावर कढई, तेल, तूप, मोहरी, हिंग, मीठ, मग कोथिंबीर, मग रस्स्याची आहे की काचऱ्यात. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही आत्मसात करता आणि एका प्लॅनिंगने करता, सो मला असं वाटतं की प्लॅनिंग करावं. मॅनिफेस्टेशन मध्ये ते उपयोगी पडतं. कारण जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता ना, तुम्हाला तुमचे लिमिट्स माहिती असतात. फॉर एक्झाम्पल, जर महिन्याला मी 1 लाख कमवते, तर 20,000 माझे सेव्हिंग मध्ये, 40,000 माझा घरचा खर्च आहे, 20,000 माझे वरचे खर्च आहेत. या अशा प्रकारे जेव्हा प्लॅनिंग करतो ना, आपल्याला कळतं की आपल्याला 2 वर्षांनी ग्रो करायचं. आपल्याला एक विजन मिळते. आपल्याला का नाही तर मग शाळेमध्ये बरोबर शाळेची वेळ असते, ऑफिसची ठराविक वेळ असते, ट्रेन याच वेळेला येते. वेळेचं काहीतरी महत्व आहे ना. सो तुम्हाला ते प्लॅनिंग आणि नियोजन हे महत्वाचं असतं. कारण त्याने तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या ह्या ज्या टेक्निक्स आहेत, कारण तिथेही शिस्त लागते. 369 तुम्हाला करायचं आहे तर सकाळी 3दा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळेला ते मॅनिफेस्टेशन लिहायचं आहे.